अन्नपचन. विद्यार्थी मित्रांनो, आपण वेगवेगळे पदार्थ खात असतो. यामध्ये चिकन असो, फळे असो, आईस्क्रीम असो किंवा डाळ, भात, भाजी, वरण यासारखे पदार्थ असो किंवा बाहेर गेल्यानंतर तुम्ही खाता ते पिझ्झा, बर्गर असो. हे सर्व पदार्थ आपण खातो. पण हे पदार्थ आपण कसे खातो सांगा पाहू. हे आपण In digestion, food is changed by the organs into a soluble form to be absorbed by the body. Food in the mouth is mixed with saliva. Saliva begins to dissolve the food as the teeth grind and cut it. Food is forced back into the throat, pharynx, by the tongue. Food in the pharynx stimulates the swallowing reflex. The larynx is आता आपण अन्न कसं खातो हे चित्रफितीच्या माध्यमातून पाहिलं. शरीराच्या सर्व क्रिया होण्यासाठी आवश्यक असणारे घटक आपल्याला या अन्नातूनच मिळतात आणि रक्ताद्वारे हे घटक शरीराच्या सर्व भागांना पुरवले जाते. आता आपण खाल्लेले हे अन्न जसंच्या तसं रक्तात मिसळते का? म्हणजे आता सफरचंद खाल्लं तर सफरचंद जसं तसं मिसळणार आहे का? तर नाही. त्यासाठी अन्नाचे रूपांतर रक्तात मिसळू शकेल अशा घटकांत म्हणजे विद्राव्य घटकांत होणे आवश्यक असतं. यावरून आपण अन्नपचन म्हणजे काय, तर अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकांत होणे आणि ते नंतर रक्तात मिसळणे या क्रियेला अन्नाचे पचन असे म्हणतात.